हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. आज बघा, काल आषाढी एकादश होती ना, उपवास होता. तर मग आज उपवास सोडायचा, पुरणपोळ्या बनवायच्या उपवास सोडायला. आज मग मी पुरणपोळ्याचं जेवण बनवलं आहे. तर बघा, हे बघा, पुरणपोळी आहे की नाही. पुरणपोळी बनवली मी आज. प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी असते. पुरणपोळीचा कसा मान असतो ना, पुरणपोळीच्या जेवणाचा, है ना. हे बघा, इकडं बनवला भात, दूध. सहसा आपल्या गावाकडं कसं गुळवणी बनवतात ना, गुळाची. कुणी कुणी भात हे खातात, आपलं दूध. दुधासोबत पुरणपोळी. आमटी, हे बघा, आमटी. चण्याच्या डाळ थोडी ठेवायची काढून पुरणामधून, आणि मग त्याचं पाणी खूप मस्त लागते. तुम्ही नॉनव्हेज काय खाणार, अशी टेस्ट लागते आमटी. त्याच्यामध्ये टाकल्यावर चण्याची डाळ आपण पुरणासाठी काढून घेतोत ना, ती, आणि आमटी त्याचं डाळीचंच पाणी आमटीसाठी. कढीपत्ता, कोथिंबीर, जिरा, मोहरी, कांद्या खोबऱ्याचं वाटण, लाल तिखट, मीठ, हळद एवढं टाकलं आमटीमध्ये, आणि कसुरी मेथी टाकली. कसुरी मेथीनं आणखीन चव लागते. ओके. आता बघा, इकडं बघा, मी वडे बनवले याचे. सहसा चण्याच्या डाळीचे बनवतात, पण आम्ही मुगाच्या डाळीचे बनवतात, मूग वडे. कारण आमच्या मुलांना, मला मूग वडे खूप आवडतात. खायला पण छान असतात मूग वडे. हे बघा, वड्याचं बेटर, हे की नाही. त्याच्यामध्ये टाकले कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, ओवा, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, हळद, मीठ एवढं टाकून बनवले पेस्ट. 2-3 तास अगोदर मुगाची डाळ भिजू घालायची, लगेच भिजते, ती फुलते. आणि मग मिक्सरमधून काढायची. मग ते वरचं साहित्य टाकायचं अगोदर सांगलेलं मी. कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, ओवा, लाल तिखट, हिरवी मिरची टाकायचं. आता बघा, इकडे जेवणासाठी सजवलं ताट. वाव, किती मस्त वाटतंय बघा. पुरणपोळी, भजे, वडे, मूग वडे, दूध. तूप नाही घेतलं मी, तूप पण घेतात. ज्याला आवडतंय त्याने तूप घ्यायचं. भात, आणि बघा ही आमटी. आमटीन भात एवढं मस्त लागते, आणि त्यासोबत भजे, वडे, हे नाही. वाव, त्यात पाहून भूक लागली असेल. मला तर खूप भूक लागली, काल उपास होता ना. या मग जेवायला. ओके. थँक्यू, बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्या आपण. बाय बाय.